पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय आत्माराम अरे 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 आयला तू ही परिस्थिती लईच बिकट दिसून राहिली गाडी। नाही 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 याकडे पाहून वाटत नाही या स्पर्धेत भाग घेईल म्हणून। स्पर्धा नाही रे भैरू, तो सन्मान आहे। आईच्या चरणी कला उधळण्याचा सन्मान, आणि जोपर्यंत आईची इच्छा आहे तोपर्यंत ह्या आत्मारामच्या कमरेचा संबळ कुणी खेचू शकत नाही। अरे विषय आहे का? हीच खेचणार आहे या वर्षी आणि या वर्षा पुढे कायम पालखीच्या पुढे वाजवायचं मान आहे ना, पवार वस्तीवरचा यो भैरूच घेणार आहे। काय रे वाईकी आई राजा, हे बघ भैरू, आईची इच्छा असेल तुला मान मिळावा तर तसंच होईल। तिच्या इच्छेपुढे कुणाचं काय चाललंय का? काय मला ना तुझी लई किव येऊन राहिली गाडी। देवानं 2 पुरी दिल्या, तुझ्यावर अन्यायच केलाय। एक पोरगा दिलाय पर तुझ्या बी कसा आकल्यानं ठेला। नाही ना, त्या 2 पुरीच्या जागी मोठा आणि शाना पोरगा असता तर तू हा वारसदार म्हणून स्पर्धेत उभा राहिला असता आणि कदाचित जिंकला बी असता। पण नाही ना, नाही काय एकीकड या आजारामुळं आणि दुसरीकड तुझ्या पुरींमुळं फार कमजोर झालाय रे तू, फार कमजोर झालाय। चले माया पोरी माही कमजोरी नाही, माही ताकद आहे। रत्तो डबड्याचा संबळ घेतला वाजवायला। पण तू खरा संबळ कुठे वाजवून देती? देणार पण नाही। रत एकदा सांगते, आईची सावली पडलेली पण चालत नाही त्याला। संबळ वाजवायचं नाही म्हणजे नाही। फेक ते डबडा। हो हो हो, मी
बघ ते घे. अरे मेल्या नो लाजा काही कुणाला काय बाजारात तू गो ए तू इकडे ये, तुला मारते. जाऊ दे. वय बाजूला. काम सोडून असा हुंदडत बसला तर कसा मिळेल पैसा? कसं पिटन त्या कांता शेटचं कर्ज? अगं आई पापड कधीच लाटून झालेत. अगं मोकळा येळ होता, यांना बोर होत होतं म्हणून मजा करत होतो. आणि त्यांच्या नादानं तुला डबड्यावर का होईना हात साफ करायला मिळतोच आहे. हे घरे हे घ्या जास्तीचं पीठ आणलंय, चला लाटायला घ्या. चला लाटायला. तू उंडा मळायला घे. जास्त काम केलं तर जास्त पैसे मिळतील, पण कर्जाचं थोडंफार पैसे दिलं तरी कांता शेठ बाकीच्या पैशांसाठी नक्की थांबत. आई जगदंबे, आता तूच सांभाळ ग बाई. कांता शेठ, अहो आत्मारावून स्पर्धा जिंकली तर 25,000चं बक्षीस मिळेल आणि तुमचं कर्ज पण फिटन, तरी पण तुम्ही मला त्याला हरवायला सांगताय. नाही 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 कांता शेठ, तुमचं काय गणितच करणार आहो. त्याचं काय एवढी वर्ष एकट्याने काढली ना गड्या, काढली की नाही रे? काढलेत रे काढ. मग आता या वयात कुणीतरी चांगलं चुंगलं खाऊ घालणार, काळजी करणार पाहिजे का नाही गड्या? पण तुम्ही काय म्हणताय ते कायच करणार आहो. हळूहळू सगळं कळेल. त्याचं काय लाकडानं निबार वाळू द्यायची, म्हणजे काडी टाकली की फासकन पेट घेतात. प्रत्येकाची मनमानी चालली, मावं कोण ऐकतच नाही. ए गजार, आवर आपल्याला निघायचंय. नाही म्हणजे नाही, काही झालं तरी मी तुम्हाला अजिबात वाजवू देणार नाही. अगं कुसुम, नाही, पाणी तापवायला ठेवलंय, छाती शेकून आंघोळ करा. कुसुम मला वाजवू दे. अगं तुम्ही तुमचीच टिमकी वाजवा. टिमकी बसतोस का? तिकडं तो डॉक्टर बोंबलून बोंबलून दमलाय आणि यो बाबा काही ऐकायलाच तयार नाही. एवढा दम लागतोय पण यांना वाजवायचंय. लंगडा घोडा नवराती दोडा. म्हणजे आहे आणायला घोडबी वाचता येते. अरे मन असते तशी. तू उंडमळ. हे बघ, तू उगा टेन्शन घेते बघ. अगं ज्या आईने या हाताला हिक्काला दिले तिला माही काळजी नसन का? 10 पिढ्यांकडून माया हातात आली ही संबळ. आता आजारपणाचं कारण देऊन तिला तशीच बाजूला ठेवून दिली तर माव बाप दादा मला माफ करतील का? करतील. आणि कांता शेठच्या कर्जाचं काय? आत्माराम, कांता शेठ, आत्माराम, आलं का? सगळे ना आले. चांगलं आहे, चांगलं आहे. होय, असं काय बघतो? घाबरू नको, घाबरू नको. मी माझे पैसे परत मागाय नाही आलो, उलट तुला सांगा आलो. अरे माव पैसे परत करण्याची अजिबात गरज नाही. माव बोलणं मोठं होऊ द्या, साठ्या लोटो. अरे मी बोलणे कराय आलोय. बोलणी बोला की शेठ. बोलणे काय अंगणातच करायचे का? का घरात पण बोलवणार आहे? चला 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 चला. या या काम आहे काय? 10 मिनिटच बोलवल्यावर ये. या या या. बोला ना.
आता काय उभंच ठेवणार आहे की बसायला बी सांगणार आहे? शेठ बस बस थांबा अरे राहू दे वहिनी, चहा नको, नंतर गोडाचा जेव कस. चालेल आता तुम्हाला असा प्रश्न पडला असन, कांता शेडाचं का बोलून राहिले? सांगतो त्याच काय, माव बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट. टल्या, अरे पैशाचा विषय संपला कधीच, गेलं ते टेन्शन पार. बोला सगळ्यांना. मुक्ता बाहेर या जरा. आले का सगळं? मस्त वहिनी, हे घ्या, हे तुमच्यासाठी. घ्या. आत्माराम, हे तुझ्यासाठी. गजा, हे घ्या. काय गजा. ही तुझ्यासाठी. घे. आणि आता आणि ही मायाकडे तुला. अगे घे. लग्नाची साडी. तुला नंतर बोलावतो. लग्न कोणाचं? सांगतो. मी कर्जाचे सगळे पैसे व्याजात सकट सोडायला तयार आहे. पण काय आहे, शेवटी तुम्हाला मी मला काहीतरी द्यावं लागेल का नाही? तर माझी अशी इच्छा आहे की त्या बदल्यात तुम्ही भक्तीचं लग्न माझ्या संग लावून द्यावं. कसं? तुम्ही काहीतरी. बरोबर आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, मुक्ता मोठी असून तिचा हात मागायचा सोडून मी बारकीचा का मागतोय? सांगतो. त्याच काय आहे, मुक्ता जरा आगावे, अगोचर आहे. पुढे काय बोलावं काहीच कळत नाही तिला. आमच्या फॅमिलीला अजिबात सुटवणार नाही. भक्ती ओके. शेठ काय बोलताय तुम्ही? खरं तेच सांगतोय. आणि कृपा करून मी तुमच्या अडचणीचा फायदा घेतोय असं अजिबात समजू नका. नाही काय तसं मी तुमची गरिबी पाहता हिच्याशी कोणी लग्न करेल की नाही शंकाच आहे. मला कशी मागणी करू नका मालक. शर्मिनी म्हणून जाईन हो मी. आत्माराम मोठी. अरे तसा मी आजारपणामुळे आणखी किती जगणार आहेस तू? हे बघ आत्माराम, जो लाजू झाला तो खाजूच मिळाला. नाही कसं आहे आत्माराम, आता मी पैशासाठी जास्त थांबू शकत नाही. मी एक काम करतो,
उद्या सकाळपर्यंत लग्नाची सगळी तयारी करतो. तुम्ही काय करा, दिलेली कापडं घालून सकाळी सकाळी तयार राहा. गाडी पाठवतो. नटून तटून गाडीत बसायचं आणि दिमागात कन्यादान करून द्यायचं. कसं? मी आता भक्तीला घेऊन जातो. अरे पळून घेऊन जात नाही मी, लगीन करणार आहे तुझ्याशी. सोड तिला, तिचा हात सोड. सोड म्हणलं ना. मागे वा, मागे वा म्हणलं ना, मागे वा. राम भाज्या नाही मुक्ते, भाज्या नाही. राम ठेव. अरे आगीला का बरं तुम्ही? आत्माराम लवकर पोरीला हवं. मुक्त फेकता लागून. स्त्रीला कमजोर समजून तिच्यावर हात टाकायची चूक महिषासुरानं पण केली होती. पण त्या आदिशक्तीनं त्याचं काय हाल केले माहितीये ना? मुक्त फेक. मागे हो. अरे सोडते. निघा म्हणलं तुम्ही, निघा. निघ. अरे कुठे जाते? निघ म्हणलं ना. चल निघ. परत आलास ना इथेच उभा जाळीन तुला. राम ठेव. मुक्त ऐक का? चल निघ. जातो ना. राम कर. आगीला का बरं तुम्ही? निघ. आत्माराम आता जातोय, पण आता काय जेनेसिस का दाखवतो तुम्हाला? शेट ऐका मग, वाटोळच करतो की नाही बघतो. अरे थांबतो कुठला? चल. मी माफी मागतो शेट. कुसुम, डोकं जागेवर आहे का तुला? किती भयान परिणाम होईल याचा. आता कसे वागत आहे तू त्यांच्याशी? माझ्या बहिणीचा हात धरणाऱ्याशी कसं वागायचं होतं मग? अगं पैशाच्या बदल्यात घेऊन झाला होता तिला. आई, आपण गरीब आहोत, मी खाऊ नाही. आमच्या इज्जतीवर डोळा ठेवतो हरामी. असल्याचं डोकं उडवून हाताचे तुकडे केले पाहिजेत. ताई, आई राजा, खर्च कसं फिटन? स्पर्धेत संबळ मला वाजवू द्या ना. हो, काय फरक पडेल मी वाजवलं तर? आई संबळ वाजवत नाही. आई, अगं जग कुठं चाललंय? आज कुठंच माई बाबा भेदभाव राहिला नाही. मग आपण तरी सगळं का धरून ठेवायचं? आणि आई, तू एक बाई असून सुद्धा या पुरुषीपणाला साथ देऊन राहिली. मुक्ता, आई आहे ती, असं उलट बोलत आहेत का? माफ करा अण्णा, मला कुणाचं मन नव्हतं दुखवायचं.
तुम्हीच सांगा, माझ्या अंगात असलेली कला अशी दाबून टाकायची का? आणि आता पाहिलं ना, त्या कांताचा डोळा आहे आपल्या भक्तीवर. अन्न स्पर्धा जिंकलो तर पैसे तोंडात फेकून मरता येतील त्याच्या. म्हणून यांच्या जागी तू उभी राहणार आहे सांभाळ वाजवायला? हा काय नाही, मी हे होऊच देणार नाही. लोक काय म्हणतील याचा विचार केलाय? मानासाठी नाही तर पैशासाठी पोरीच्या हाती संबळ दिली असं म्हणतील. बाद झाला. मला काय धाड भरलेलं नाही. मी वाजवणार आणि जिंकणार पण. अहो अण्णा, अहो असं काय करताय? अहो ऐका ना. आई राजा, चल राजा. अरे शर्ट घे की. गजा चल. हा चल. अण्णा, अण्णा मी पण येते तुमच्या सोबत. तू ये तर माझ्या माग. जीवच देतो की नाही बघ. अण्णा तुम्ही ऐकून जाऊ दे ग बाई त्यांना. अहो तुम्हाला त्रास झाला ना तर लगेच थांबा बर का. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना खमकी. हा आपण रात्रंदिवस काम करू आणि पैसे जमा करू. गजा लक्ष दे रे बापाकडे. उगा प्रश्न विचारत बसू नकस. कुठले प्रश्न? ऐका आता. चल चल रे. काळजी घे रे गजा. अरे या सरपंच या सरपंच आले बरं. या बसा बसा. हॅलो माईक टेस्ट हॅलो. ए आवाज येत नाही. हॅलो माईक टेस्ट हा आला हॅलो. आत्माराम, अरे झाप लागला तुला तर. हा काय रे अरे थकला रे तू? नाही तू यासारख्याच काम नाही रे. ही स्पर्धा करायची. अरे अण्णा, अन्न द्या माझ्याकडे. अण्णा 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 काय होतंय? अण्णा 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 काय होतं तुम्हाला? अण्णा अण्णा अण्णा. अरे देवा, काय झालं? हे चांगलं लक्षण नाहीये. हापशाकून आहे हो. अगं आई काय पण विचार नको करू. आयुष्य म्हटलं की या छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात. आणि प्रत्येक वेळी काय शकून अपशकून बघायचं असतं का? तू अजिबात चुकीचा विचार करू नको. काही होणार नाही त्यांना. गजा गजा, अरे गजा काय झालं? काय झालं? अरे काय झालं? आलेले त्रास होतोय. त्याला अजिबात चालता येईना. अरे देवा, कुठं आहे ते? चल चल. मी बघते गजा. चल. आई मी पण येत नको. तू आईजवळ थांब. चल गजा. अगं सांभाळ जागा. गजा चल. ऐक चल लवकर. अण्णा, ठीक आहात का तुम्ही? एक गजाचा तिकडनं पाणी आणजा. पळ. सावकाश. हॅलो. सगळ्या स्पर्धकांनी तयार राहायचंय. 10 मिनिटात स्पर्धा सुरू होते. आई राजा, कोणती परीक्षा घेऊन राहिली ग? हो काय चुकलंय ते तरी सांग. अण्णा
चुकलं नाही. हो आई, तुम्हाला मोठा निर्णय घ्यायला सांगते. मला संबळ वाजवू द्या अण्णा. आता ज्या स्पर्धकाचं मी नाव घेईल त्यानं समोर येऊन आपली जागा घ्यायची आहे. सगळ्यात आधी बापू लांडगे, लांडगे वस्ते. दुसरा स्पर्धक तात्याबा मांडे, बुरानगर. पुढचा स्पर्धक मावळचा कडकडाट, भैरू पवार. सलग अनेक स्पर्धेचे विजेते आत्माराम शिंदे, शिंदे वस्ते. बरे ना आता? आत्माराम शिंदे, आत्माराम शिंदे, शिंदे वस्ती कुठे आहे? अरे आलेत का? हो अण्णा, अण्णा सावकाश. हो अण्णा सावकाश. हो अण्णा, जी लोक तुमच्या वादळासमोर झुकते आहेत, मान खाली घालून उभं राहते आहेत, त्यांच्या समोर मी तुम्हाला असं हरलेलं खचलेलं नाही पाहू शकत. मला वाजवू द्या अण्णा, मला संबळ वाजवू द्या. आत्माराम शिंदे, शिंदे वस्ती. आत्माराम शिंदे नाही का? तर एकंदर चर्चेतून असं समोर आलंय की आत्माराम शिंदे आजारी असल्याने कदाचित त्यांनी स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपण आपली स्पर्धा आता सुरू करूया. ठीक आहे. तर आता आपल्या समोर हे 3 स्पर्धक